आजकाल माणूस थोडा जरी हताश झाला, थोडा जरी निराश, दुःखी झाला किंवा त्याला योग्य त्या वेळेत योग्य ते मार्गदर्शन, सहकार्य मिळालं नाही, तर तो खूप लोकांना दोष देतो. इव्हन तो घरातल्या लोकांनाही दोष देतो आणि आपल्या नशिबाला कोसत फक्त हेच एक वाक्य वापरतो, की माणूस म्हणून जन्माला आलो, पण नेमकं जगावं तरी कुणासाठी? मग याचं उत्तर सांगण्यासाठीच हा आजचा छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ अगदी छोटा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. माणूस जन्माला येतो, लहानाचा मोठा होतो, पुढे सुखदुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो. पण आयुष्य का जगतो, कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाड कष्ट करतो, पैसा मिळविण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो, लहान सहान कामे करतो, अंग मेहनतीचीही कामे करतो. पूर्वी 60-70 वर्षाचे आयुष्य जगायचा, आता 70 ते 80 वर्ष जगतो आणि मरून जातो. मेल्यानंतर कुटुंबीय, नातेवाईक 4 दिवस रडतात आणि विसरूनही जातात. मेल्यानंतर पृथ्वी तलावरच आपलं अस्तित्व मात्र कायमचं संपुष्टात येतं. आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण ही फक्त जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसांपुरतीच असते. कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच. मी, माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं. मग जगावं तरी कुणासाठी? तर जगावं तर ते समाजासाठी. तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता, तुम्ही काय उभारतात, तुम्ही कुणाच्या तरी कामी येता का, यालाच तुमचं करिअर म्हणतात. तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात. करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा. समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय. खूप पैसा, गाडी, बंगला, दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाहीये. चांगल्या स्वभावाचा, चांगल्या विचाराचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो. पैसा, गाडी, बंगला ही तर केवळ क्षणिक व भौतिक सुखाची साधने आहेत. यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाहीत. सोबत नेता ते तुमचं कर्म, तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण हीच तुमच्या आयुष्यभराची कमाई असते. आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही. पण समाजासाठी झटणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत. कारण ते जगले होते समाजासाठी. त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. उदाहरण घ्यायचंच झालं तर आत्ताच 2 दिवसापूर्वी आपण ज्यांची पुण्यतिथी साजरी केली ते संत गाडगे बाबा. काय होतं त्यांच्याकडे? फक्त हातात एक खराटा, डोक्यावर फुटलेला मडक्याचं खापर आणि अंगावर फाटका सदरा. पैशांचा तर विषयच नव्हता. चलनाचं एक नाणं सुद्धा खिशात नसायचं. गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचं. पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली, ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची. ह्याच एका विचारामुळे आज ते अजरामर झाले. आपणही समाजात असं काही करतो का? समाजाला काही देतो का? भले नसेल आपली महती छत्रपती शिवाजी महाराजां एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील, पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तृत्ववान व्हावं प्रत्येकाने. एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका. ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण, ज्या मुलांना लहानाचं मोठं करतोय, तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही. म्हातारे झाल्यावर आई बाप काम काहीच का ना करेना म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं. बालपणासारखंच तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही. बालपणी लाड होतात तर म्हातारपणी हाल अपेक्षाही सहन कराव्या लागतात. ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात परके करून जातील. ह्या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न उडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी? समाजासाठी जगा, दानधर्म करा, भुकेल्याला माणसांना अन्न द्या, आनंदात जगून घ्या, फिरावंसं वाटलं तर भरपूर फिरून घ्या. म्हातारपणी फिरावंसं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही. येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांची होऊन जाण्यातच खरी मज्जा आहे. रामकृष्ण हरी.